खाकी वर्दी अंगावर चढली म्हणजे आपण काहीही करू शकतो अशा संभ्रमात असणाऱ्या पोलिसांना एबीपी माझाच्या बातमीनं चांगलाच दणका दिला। नागपुरात पोहेवाल्याकडून खंडणी उकळणाऱ्या फुकट्या पोलिसांचं निलंबन करण्यात आलं, तर 3 पोलिसांची तत्काळ बदली करण्यात आली। सुनील मस्के असं निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचं नाव असून अजय थूल, गजानन निशितकर आणि अंकुश घटे अशी बदली झालेल्या पोलिसांची नावं आहेत। 15 दिवसांआधी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर या पोलिसांनी एका ठेल्यावर पोहे खाल्ले। पोहेवाल्यानं पैसे मागितल्यानं पोलिसांचा तिळपापड झाला आणि बिलाच्या 105 रुपयांच्या बदल्यात पोलिसांनी या मुलाकडून चक्क 9,000 रुपये उकळले। अर्जदार आहे लोकेश नमडाम याने दिलेल्या अर्जावरून सध्या मी डिटेल सविस्तर चौकशी करत आहे। चौकशी अंती जे काही समजून येईल त्यावरून पुढील कारवाई करणार आहोत। अगोदर जरा व्हेरीफाय करत आहोत, प्रकरण सत्य असेल चौकशी अंती आढळून आलं तर नक्की कारवाई करणार आहोत। मुंबईत 352 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटदारांना वाचवण्यासाठी पालिकेच्या अभियंत्यांनीच पुढाकार घेतल्याचं उघड झालं। रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांविरोधात पालिकेनं पोलीस ठाण्यात तक्रार करताच कंत्राटदारांनी पाळलेले अभियंते जागे झाले। त्यांनी घोटाळेबाज कंत्राटदारांना चांगलीच पत्र पाठवून दंडाची रक्कम भरण्यास सांगितलं। त्या पत्रानुसार घोटाळेबाज कंत्राटदारांनी तत्काळ दंडाची रक्कम भरली। दंडाची रक्कम भरल्यामुळे महावीर रोड इन्फ्रास्ट्रक्चरचे जितेंद्र किकावत आणि मनीष कासलीवार या 2 कंत्राटदारांना जामीन मिळाला। रेलकॉनच्या दीपन शहांची दंडाची रक्कम त्यांनी भरली नव्हती, त्यामुळे पोलीस त्याला गजाआड करू शकले। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पालिकेशी पत्रव्यवहार करून खुलासा मागितला आहे। आतापर्यंत यामध्ये एकूण 25 लोकांना अटक करण्यात आलेली आहे। बरेचसे डॉक्युमेंट्स आम्ही आतापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत, त्याचा अभ्यास चालू आहे, लीगल ओपिनियन घेतो आहे। त्यामध्ये पण बरेचसे नावं निष्पन्न होऊन पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत। गुन्हा दाखल झाल्यानंतर हे जे लेटर्स पाठवलेले आहेत त्या संदर्भात आम्ही लीगल ओपिनियन घेत आहोत। लीगल ओपिनियन घेतल्यानंतर त्यावर पुढील काय कायदेशीर निर्णय घ्यायचा याचा आम्ही निर्णय नंतर घेणार आहोत। बॉलिवूडची अभिनेत्री प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रावर पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नो स्मोकिंग झोनमध्ये हुक्का उपलब्ध केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। अलीकडेच पुण्यातील कोरेगाव पार्कात सिद्धार्थनं द मग शॉट नावाचं हॉटेल उघडलं। हे हॉटेल नो स्मोकिंग झोन परिसरात असूनही तिथे हुक्का उपलब्ध करून दिला जात असल्याचं पोलिसांच्या धाडीत उघड झालं। पोलिसांनी 18 हुक्का मशीन्स जप्त करत 16 ग्राहकांना नोटिसा बजावल्यात, तसंच सिद्धार्थ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी सिद्धार्थ चोप्राची बाजू अजून समोर आलेली नाही। सोलापुरात सहाय्यक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे यांच्यामुळे ओरिसातील 9 तरुणींची मोठ्या संकटातून सुटका झाली। नोकरीच्या आमिषानं या अल्पवयीन तरुणींना ओरिसाहून मुंबईला नेण्यात येत होतं। 12 जुलै रोजी कोणार्क एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या या मुलींवर संशय आल्यानं घारगे यांनी मुलींची चौकशी केली। यावेळी तपासादरम्यान या मुलींना देहविक्री व्यवसायात गुंतवण्यासाठी नेलं जात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं। गरिबी आणि निरक्षरता याचा फायदा घेऊन काही दलाल या मुलींना मुंबईला नेत होते। सध्या या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। त्यामुळे एका महिला अधिकाऱ्यानं दाखवलेल्या धाडसामुळे तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त होता वाचलं। मला एका इन्फॉर्मेशन मिळाली की कोणार्क एक्सप्रेस जी मुंबईला चाललेली आहे त्याच्या बोगी नंबर S10 मध्ये 8-10 मायनर मुली एका इस्माबरोबर प्रवास करत आहेत आणि एकूण प्रकार सगळा संशयास्पद दिसतो आहे। प्राथमिक माहिती घेतली, मुलींकडे तिकीटं नव्हती, त्या कुठे चालल्यात हे त्यांना नेमकं सांगता येत नव्हतं। आम्ही त्या सगळ्यांना मुलींना आमच्या बरोबर घेतलं। बरोबरचा इसम त्या म्हणाल्या पाणी आणण्यासाठी गेलेला आहे, पण तो पळून गेलेला होता एकूण हालचाल बघता। चौकशी केली आणि त्यानंतर आम्ही IPC 370, 372 आणि पीटा ॲक्ट सेक्शन 5C नुसार गुन्हा दाखल केलेला आहे। गेले काही दिवस शांत झालेलं गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा सुरू झालं। काल रात्री 10 वाजल्याच्या सुमारास चिखली परिसरात 10 ते 12 टवाळखोरांनी 6 गाड्या फोडल्या। स्थानिक गटांच्या वादातून झालेल्या मारामारीत या गाड्यांना लक्ष बनवण्यात आलं। राकेश कांबळे आणि सागर सावंत या स्थानिक गुंडांच्या टोळी युद्धातून ही घटना घडली। पोलिसांनी या प्रकरणी राकेश कांबळेसह 4 अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। या तोडफोडीमुळे परिसरात पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण आहे।